प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आजचा जो विषय होता आपला या संदर्भाने होता येशू नेमका कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये दोन गोष्टी येशू बद्दल बोलल्यात. कुठं कुठं असं सांगितलंय का येशू जो आहे तो देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कुठं कुठं असं सांगितलंय का येशू मनुष्याचा पण पुत्र आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिसऱ्या ठिकाणी असं पण लिहिलंय का तो दाविदाचा पुत्र आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाच्या आत्म्याद्वारे या गोष्टी आपण शिकणार आहोत. येशू नेमका कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीन गोष्टी सांगितल्या, मनुष्याचा पुत्र, दाविदाचा पुत्र आणि देवाचा पुत्र. मग नेमकं येशू कोण आहे हे आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही शीर्षक लिहून घेऊ शकता, आता टायटल लिहून घेऊ शकता. येशू नेमका कोण आहे लिहून घेऊ शकता तुम्ही. तो मनुष्याचा पण पुत्र आहे, तो देवाचा पण पुत्र आहे आणि तो दाविदाचा पण पुत्र आहे. का पहा, येशू एक असं कॅरेक्टर आहे किंवा एक असं व्यक्तिमत्व आहे का त्याच्यामध्ये ऍट ए टाइम पुष्कळचे कॅरेक्टर मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऍट अ टाइम तो एकच आहे. कसा आहे? एकच आहे. पण तरी पण जर त्याला पाहायला गेलं वचनातून तर एका टाइमाला त्याच्यामध्ये अनेक रूप आम्हाला पाहायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी सांगितलं का येशू कोण आहे, तर बायबल सांगतं की कुठं सांगितलं का तो मनुष्याचा पुत्र आहे, कुठं सांगितलं का तो देवाचा पुत्र आहे आणि कुठं सांगितलं का तो दाविदाचा पुत्र आहे. व्यक्ती एकच आहे, परंतु एका व्यक्तीत तीन वेगवेगळे पात्र आम्हाला पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक शब्द आम्ही ऐकला असेल, नरहरी शब्द. नर म्हणजे मनुष्य आणि हरी म्हणजे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? एक शब्द मी वापरला, नरहरी. नर हरी. हरी, एक नरहरी. नर म्हणजे कोण? मनुष्य. आणि हरी म्हणजे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एका पालकाने, एका सेवकाने ख्रिस्ताला अशी उपमा दिली होती की तो नरहरी कोण आहे? नरहरी आहे. नरहरी आहे. म्हणजे काय? तो मनुष्य पण आहे आणि तो देव देव पण पण आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समजण्यासाठी मी हा शब्दाचा उपयोग केला, नरहरी शब्द, कारण त्याद्वारे आम्हाला कळावं का येशू माणूस पण आहे आणि येशू देव पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिले आपण पाहणार आहोत येशू मनुष्य कशा प्रकारे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. प्रथम भाग आपण पाहणार आहोत येशू कशा प्रकारे मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो ऍट ए टाइम मनुष्य पण असणं गरजेचं आहे, देवाचा पुत्र पण असणं गरजेचं आहे आणि दाविदाचा पुत्र पण असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मध्ये तिन्ही गोष्टी प्रूव्ह होतात, तिन्ही गोष्टी सिद्ध होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य पण, देवाचा पुत्र पण आणि दाविदाचा पण पुत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहा, जसं आपण बघतोय का येशू मनुष्य आहे. कोण आहे? मनुष्य आहे. आणि त्याला पण एका मनुष्याप्रमाणे भूक लागते. काय लागते? भूक लागते. 5व्या ठिकाणी आपण मत्तय 4था अध्याय आणि 2रं वचन, जेणेकरून आम्हाला कळल तो पण एका मनुष्यासारखा, त्यालाही भूक लागती, त्यालाही पोट आहे, त्यालाही वाटतं की त्यांनी जेवावं. 5व्या ठिकाणी आणि तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. त्याला काय लागली? भूक लागली. मग साहजिक त्याला तहान पण लागली असेल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी जसं एक नॉर्मल व्यक्ती असतो, जसं आपण आहोत, आम्हाला भूक लागती, आम्हाला तहान लागती, त्याच प्रकारे येशू पण एक मनुष्य आहे आणि त्याला पण भूक आणि काय लागते? तहान लागते. कारण जसं वधस्तंभावर असताना ख्रिस्ताने एक शब्द उद्गारला, मला काय लागली आहे? तहान लागली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे सर्व आहेत, हे सर्व काय आहेत? लक्षण आहे. हे सर्व लक्षणं आहेत. त्या लक्षणाद्वारे आम्हाला कळतं का तो मनुष्य आहे, कारण त्याला मनुष्याप्रमाणे भूक लागते, त्याला तहान लागती आणि तो रडतो देखील. ज्यावेळेस लाजर जो होता तो कबरेमध्ये होता आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मध्ये गेला, बायबल सांगतं का येशू रडला. येशू काय झाला? रडला. म्हणजे याच्यामध्ये भावना पण आहे. कारण अनेकदा आम्ही वाचतो की येशूला कळवळा आला. काय आला? कळवळा आला. म्हणजे जे काही एक नॉर्मल व्यक्तीमध्ये गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी एका मनुष्याप्रमाणे कोणामध्ये आहेत? प्रभू येशू मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समज त्या ठिकाणी. म्हणून जसं एक नॉर्मल व्यक्ती आहे तसा येशू ख्रिस्त पण एक नॉर्मल मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस असं म्हणतो की मी मनुष्याचा पुत्र आहे. कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. 5व्या ठिकाणी आपण मत्तय 9वा अध्याय त्याचं 6वं आणि 3रं वचन वाचता. मी जाणावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायला अधिकार आहे. म्हणून तेव्हा तो त्या पक्षघात्याला म्हणाला, उठ आणि आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.
मनुष्याचा पुत्र. कोणाचा पुत्र? मनुष्याचा पुत्र. येशू स्वतःला कसली उपमा दिली? मनुष्याच्या पुत्राची. तिसरं वचन वाचूया. मग पहा, शास्त्रांपैकी काही जण आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. ते काय म्हणतात? तू काय करतोस? दुर्भाषण करतो. पहा, त्यांनी स्वतःला काय सांगितलं? मी कोण आहे? मनुष्याचा पुत्र. मग त्यांना असं म्हणायचं का मनुष्याचा पुत्र कशा प्रकारे बापाची क्षमा करू शकतो? Praise the Lord. हालेलुया. पापाची क्षमा करण्याचा अधिकार फक्त देवाकडे. कुणाकडे आहे? देवाकडे आहे. देवाकडे आहे. आणि तो इथं म्हणतो मी कुणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. मग मनुष्याचा पुत्र कशा प्रकारे पापाची क्षमा करू शकतो? म्हणून ते म्हणतात का तू भाषण करतोस. Praise the Lord. हालेलुया. समजत्या ठिकाणी. पण ख्रिस्त काय म्हणतो? मी कुणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. वाचूया 11वा अध्याय 19 वचन. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, पहा, खादाड माणूस व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कामावरून न्यायी ठरवलेली आहे. पुन्हा रीड करा. मनुष्याचा पुत्र खातपीत आला. कोणाचा पुत्र? मनुष्याचा पुत्र. पुन्हा एकदा परमेश्वर या ठिकाणी प्रगट करतो मी कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. तो म्हणतो का तो खातपीत आला. कसा आला? खातपीत आला. पुढे काय लिहिलं ब्रदर? आणि ते म्हणतात, पहा, खादाड माणूस व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कामावरून न्यायी ठरलेले आहे. हालेलुया. पहा, इथं त्यांनी डिक्लेअर केलं की माणसाचा पुत्र आहे, पण शेवटी म्हणतो कामावरून ओळखा. कशावरून ओळखा? कामावरून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचं वचन वाचूया 20 अध्याय आणि 28 वचन. मत्तय. जसा मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला आला नाही, तर सेवा करायला व पुष्कळांच्या खंडणी करता आपला जीव द्यायला आला आहे. ओके, पुन्हा एकदा सेम. जसा मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला आला नाही, तर सेवा करायला व पुष्कळांच्या खंडणी करता आपला जीव द्यायला आला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, पुन्हा एकदा या ठिकाणी हे प्रगट करत आहे की मी कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. आणि मी कशासाठी आलो? सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला. करण्यासाठी नाही, मी सेवा करण्यासाठी आणि मी खंडणी भरण्यासाठी आलो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशासाठी आलो? सेवा करण्यासाठी आणि खंडणी भरण्यासाठी. खंडणी भरण्यासाठी. कशासाठी? खंडणी भरण्यासाठी. ओके, प्रत्येकाला समजतंय? प्लीज बोला, समजतंय? येस. मी पहिले तुम्हाला हे सांगत आणि शिकवत आहे. येशू जोर देतो आणि सांगत आहे की मी कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. आणि आपण 3 वचन पाहिले. तिन्ही वचनामध्ये आम्हाला हे दिसतं की येशू ख्रिस्त जोर देतो की मी मनुष्याचा पुत्र आहे. मी सेवा करण्यासाठी, मी सेवा करून घेण्यासाठी नाही, मी सेवा करण्यासाठी आणि मनुष्याची खंडणी भरण्यासाठी मी आलेलो आहे. Yes. Praise the Lord. हालेलुया. मग येशू का जोर देतो? वारंवार सगळ्यांसमोर सांगतो की मी कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. जेणेकरून लोकांना कळावं. जेणेकरून कोणाला कळावं? लोकांना कळावं. लोकांना कळावं का ज्या मनुष्याच्या पुत्राबद्दल देवाच्या भविष्यवाद्यांनी जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी पूर्ण झाली आणि मीच तो मनुष्याचा पुत्र आहे ज्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाद्यांनी बोललेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? येशू स्वतःला कोण म्हणतो? मनुष्याचा पुत्र. वारंवार जोर देतो. कशावर जोर देतो? मनुष्याच्या पुत्रावर. मी मनुष्याचा पुत्र आहे, मनुष्याचा पुत्र आहे. जेणेकरून त्याच्या समोर जे बायबलचे एक्सपर्ट आहेत, नियमशास्त्राचे पंडित आहेत, जे दिवस रात्र देवाचं वचन वाचतात, नियमशास्त्र वाचतात, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा का ऐका माझ्याबद्दल लिहिलंय का मनुष्याचा पुत्र येणार आहे, तुम्ही जागृत व्हा का मी तोच आहे ज्याच्याबद्दल बोललेला आहे. हालेलुया. कारण जुन्या करारामध्ये भविष्यवाद्याद्वारे असं सांगितलं होतं का मनुष्याचा पुत्र येईल. कोणाचा पुत्र येईल? मनुष्याचा पुत्र. वाचूया ठिकाणी आपण. खूप सुंदर वचन आहे. दानियल 7वा अध्याय 13 आणि 14 वचन. मी रात्रीतल्या दृष्टांतात पाहत होतो आणि पहा, मनुष्याच्या पुत्रासारखा एक आकाशाच्या मेघासहित आला आणि तो दिवसाच्या पुरातनाकडे आला आणि कोणी त्याला त्याच्या समोर जवळ आणले आणि त्याला प्रभुत्व व वैभव व राज्य दिले. ते असे की सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी. त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही. सर्वांनी काढलं. आपला प्रश्न आहे, येशू मनुष्य आहे. कोण आहे? मनुष्य. येशू ख्रिस्त वारंवार सांगतो की मी कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. मग तो असं का म्हणतो? त्याच्या मागचं कारण काय? तर कारण एकच होतं की भविष्यवादाद्वारे. कोणाद्वारे? भविष्यवादाद्वारे. जुन्या करारामध्ये जेही देवाचे सेवक होते त्यांनी भविष्यवाणी केली. काय केली होती? भविष्यवाणी केली. मनुष्याचा पुत्र येणार. कोण येणार? मनुष्याचा पुत्र. आणि म्हणून ही भविष्यवाणी दानियेलच्या पुस्तकात होती. हालेलुया. आता वाचा, स्लोली वाचा. मी रात्रीतल्या दृष्टांतात पाहत होतो. कोणी पाहिला दृष्टांत? दानियल नाही. दानियेल एक भविष्यवादी.
दानिएल कोण आहे? भविष्यवादी आहे. आम्ही एक दृष्टांत पाहिला, पुढे वाचूया. आणि पहा, मनुष्याच्या पुत्रासारखा हा, कोणासारखा? मनुष्याच्या पुत्रासारखा. म्हणजे पूर्ण मनुष्य पण तो म्हणत नाहीये, पण तो काय म्हणतो? मनुष्याच्या पुत्रासारखा. हा, पुढे वाचूया. एक आकाशाच्या मेघासहित आला आणि तो दिवसाच्या पुरातनाकडे आला आणि कोणी त्याला त्याच्या समोर जवळ आणले आणि त्याला प्रभुत्व व वैभव व राज्य दिले. हा, तीन गोष्टी आहेत: प्रभुत्व, वैभव आणि राज्य. हा, प्रभुत्व, वैभव आणि राज्य मनुष्याच्या पुत्राकडे. कुणाकडे? मनुष्याच्या पुत्राकडे. हा, म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्त वारंवार सदुकी पुरुषांसमोर असा जोर द्यायचा आणि म्हणायचा का मी मनुष्याचा पुत्र आहे. Yes, yes. कोण आहे? मनुष्याचा पुत्र आणि मला आहे. अधिकार आहे की मी पापाची क्षमा करावी. म्हणजे तुम्ही मला पटकन ओळखावं, अरे हा तोच आहे ज्याच्याबद्दल दानिएल भविष्यवादी बोलला होता का मनुष्याचा पुत्र येईल, म्हणजे हा तोच आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. तरी पण लोक त्याला ओळखतात का? नाही. लोक त्याला ओळखत नाही, म्हणून ख्रिस्त जोर देतो की तुम्ही मला ओळखावं. आणि ख्रिस्त या शब्दाद्वारे जे लोकांना प्रकाश टाकतोय की प्लीज ओळखा. तुम्ही रोज बायबल वाचता, तुम्ही रोज माझी भविष्यवाणी पाहता, तरी पण तुम्हाला समजत नाही की जे माझ्याबद्दल बोललंय ते मी या ठिकाणी पूर्ण करत आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. अजून एक वचन वाचूया संबंधासाठी. स्तोत्र 80 आणि 17 वचन वाचणार आहोत. तुझ्या उजव्या हाताच्या पुरुषावर जो मनुष्याचा सूत तू आपणासाठी सबळ केला आहे त्याच्यावर तुझा हात असावा. हा, सर्वांनी काढलं. आपलं शीर्षक वाचा. इस्रायलास द्राक्षवेलाची उपमा. हा, इस्रायलला कसली उपमा दिली? द्राक्षवेलाची. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पुरुषाबद्दल बोललंय तो पुरुष दुसरा कोणी नसून तो येशू ख्रिस्त आहे. Yes. कोण आहे? येशू ख्रिस्त. हा, पुढे वाचा सेम वचन. तुझ्या उजव्या हाताच्या पुरुषावर कुणावर? पुरुषावर हा, कुणावर? पुरुषावर. म्हणजे या ठिकाणी तो वारंवार जोर देतो का मी मनुष्याचा पुत्र आहे. कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. कारण इथं पुरुषाबद्दल बोललंय म्हणजे मनुष्याबद्दल बोललंय. Yes. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही डीप मध्ये हा अभ्यास केला तर तुम्हाला कळल या दोन भविष्यवाणी सांगत होत्या मनुष्याचा पुत्र येणार. Yes, yes. कोणाचा पुत्र येणार? मनुष्याचा आणि पुत्र ख्रिस्त स्वतःला प्रगट करतो. स्वतःला काय करतोय? प्रगट करतो. मी मनुष्याचा पुत्र आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला? समजत्या ठिकाणी का तो का म्हणायचा का मी मनुष्याचा पुत्र आहे? तो कन्फ्युज नव्हता करत लोकांना, पण तो लोकांना सांगायचा की जे सांगितलंय ना ते माझ्याच बद्दल सांगितलेलं आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. म्हणून या ठिकाणी या दोन भविष्यवाण्या आहेत. एक तर दानिएलाच्या पुस्तकात आणि एक स्तोत्र संहितामध्ये लिहिलंय का मनुष्याचा पुत्र येणार आहे आणि म्हणून तो प्रगट करतो का मीच तो आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. ओके, इथपर्यंत कळलं प्रत्येकाला? म्हणून येशू ख्रिस्त कुणाचा मुलगा? मनुष्याचा पुत्र. मनुष्याचा. कोणाचा? मनुष्याचा. समजतं इथपर्यंत? दुसरी गोष्ट, तो फक्त देवाचा पुत्र म्हणून का नाही आला? तो इथं का म्हणतो मनुष्याचा पुत्र आहे? भविष्यवाणी केली, पण त्या मागे अजून एक कारण होतं का सैतानाने ज्यावेळेस लढाईचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळेस तो म्हणला होता का तुमच्यापैकी एक जण लढणार. तुमच्यापैकी एक जण आहे. ज्यावेळेस गल्ल्याताची लढाई दाविदा इस्रायल बरोबर होणार होती, गल्ल्यात तिथं आला आणि गल्ल्याताने आव्हान दिलं होतं. काय दिलं होतं? आव्हान दिलं होतं. आमच्यापैकी मी लढणार आणि तुमच्यापैकी एक व्यक्ती लढणार. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. सैतानाचं जे आव्हान होतं कशा प्रकारे होतं? गल्ल्यात जो आहे तो सैतानाचा दर्शक. कोणाचा? सैतानाचा. आणि दावीद जो आहे तो ख्रिस्ताचा दर्शक आहे. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस गल्ल्यात येतो आणि इस्रायलला आव्हान देतो तो म्हणतो तुमच्याच पैकी पाहिजे. कोणापैकी? तुमच्यापैकी. कारण तुमच्या बरोबर जर लढायचं तर तुमच्याच पैकी एक जण लढला पाहिजे. कारण आमंत्रण असं होतं का जर गल्ल्यात जिंकला तर सगळे बलिष्ठ लोक जिंकले आणि जर तुमच्यापैकी एक व्यक्ती जिंकल तर सगळे तुम्ही जिंकणार. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. मग जर येशू देवाप्रमाणे लढतो तर फक्त देव जिंकणार, त्याच्यामध्ये आम्हाला विजय मिळणार नाही. पण येशू मनुष्याप्रमाणे लढला, मनुष्य बनून. Yes, yes. समजतंय? काढू या ठिकाणी पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 18 वचन. तेव्हा तो उभा राहून इस्रायलच्या सैन्यांना हाक मारून म्हणाला, तुम्ही लढाई रचायला का निघाला आहात? मी बलिष्ठी आहे व तुम्ही शौलाचे दास आहात की नाही? तुम्ही आपल्यातून एक माणूस निवडा. हा, काय लिहिले? तुम्ही आपल्यातून एक माणूस निवडा. बाहेरचा नाही पाहिजे, तुमच्याच पैकी एक पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. आणि जर ख्रिस्त फक्त देवाचा पुत्र बनून येतो तर तू या लढाईमध्ये सामील होऊ शकत नाही. नाही का? कारण आपण म्हणतो तर देव आहे. मग देव कशा प्रकारे तुमच्या बाजूला लढणार? लढाई व्हायची असेल तर तुमच्याच पैकी एक जण पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे माणूसच पाहिजे. कोण पाहिजे? माणूसच पाहिजे. म्हणून या ठिकाणी ख्रिस्तानी मनुष्याचं रूप धारण केलं. देव असताही का लढाईचं आमंत्रण असं होतं का तुमच्यापैकी एक जण पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून मी प्रथम सांगितलं का येशूला पण आमच्या प्रमाणे भूक लागायची, तहान लागायची, तो रडायचा, त्याला भावना होत्या आणि तो आमच्याच पैकी एक होता. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय?
समजते, अंडरस्टँड होतं देवाचं वचन का तो का मनुष्याचा पुत्र झाला, यासाठी का लढाईचं आमंत्रणच असं होतं का तुमच्यापैकी एक लढला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय म्हणणार, चीटिंग आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाल लढाई तुमच्या आणि माझ्यामध्ये, मग येशूला काय म्हणजे देवाच्या याच्यात कशाला मध्यस्थी पाहिजे, तुमच्याच पैकी एक जण आणा लढण्यासाठी. मग आमच्यापैकी कोण रिप्रेझेंटेटिव्ह झाला, येशू ख्रिस्त. प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो आमच्यासारखाच एक तो मनुष्यपणा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला कळतंय, या ठिकाणी आम्ही पूर्ण सिद्ध करत आहे का येशू हा मनुष्याचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला समजतंय. दुसरी गोष्ट, येशू मनुष्याचा पुत्र होणं का गरजेचं आहे, कारण जुन्या करारामध्ये देवाची सेवा करण्यासाठी याजक होता. कोण होता? याजक होता. याजक होता. आणि ज्या वेळेस मनुष्याच्या पापाची क्षमा करण्यासाठी एखादा कोकरू कापण्यात यायचं, त्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे. कोण पाहिजे? एक व्यक्ती पाहिजे. जुन्या करार जर तुम्ही वाचला असेल, ज्याही वेळेस मनुष्य पाप करतो, पाप केल्यानंतर त्याच्यासाठी एक कोकरू कापलं जातं आणि त्या कोकराचं रक्त परमपवित्र स्थानामध्ये जाऊन कुठेतरी शिंपडणारा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्ती पाहिजे. कोण पाहिजे? व्यक्ती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूने स्वतःला याजक होण्यासाठी स्वतःला व्यक्ती केलं. काय केलं? व्यक्ती केलं. व्यक्ती केलं. कारण देव देवाच्या ठिकाणी जाऊन त्याला शुद्ध करणार नाही, परंतु एक व्यक्ती याजक म्हणून त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊन स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सादर करणार का मी मनुष्याच्या पापा शापाची काय मोजलेली आहे, क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारात नियम होता. काय नियम होता? का जर कोकरू कापलं, याजक पुढे जाणार, पवित्र स्थानात जाणार का तिथं जाणं गरजेचं आहे. तिथं जाणं गरजेचं आहे. कारण तिथं जर पापाची क्षमा पाहिजे तर कोणतरी असा एक व्यक्ती पाहिजे. कोण पाहिजे? एक व्यक्ती पाहिजे. व्यक्ती पाहिजे का जो जाईल आणि तिथं त्याची जी किंमत मोजली ती प्रगट करणार. त्याच प्रकारे येशू म्हणतो का आता जे मंदिर आहे हे पृथ्वीवर नाही, तर ते परमेश्वराचं सिंहासन हे प्रभूचं मंदिर आहे. आणि मी जो प्रभूसाठी लोकांच्या पापासाठी वादला गेलो, मी आपलं रक्त घेऊन याजक म्हणून त्या ठिकाणी जाते आणि सबमिट करते, मी तुमच्या पापा शापाची किंमत मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया इब्री पत्र 7वा अध्याय 23 आणि 24 वचन. रीड करूया ब्रदर. 23 आणि 24 वचन. आणि जे याजक तर पुष्कळसे होऊन गेले, कारण मरणामुळे त्यांना टिकून राहण्यास अडथळा आला. हा तर सर्व काळ राहतो, म्हणून याला आढळ याजक पण आहे. आणि यामुळे जे त्याच्याद्वारे देवाजवळ जातात त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला कळतं या ठिकाणी का या ठिकाणी जर तुम्ही हा पूर्ण अध्याय वाचला तर जसं जुन्या करारामध्ये मंदिरात जायचे, कुठं जायचे? मंदिरामध्ये, मातीच्या मंदिरात जायचे. परंतु नवीन करारामध्ये तो म्हणतो आता इथं मंदिर नाही, परंतु देवाचं सिंहासनच परमेश्वराचं काय आहे? मंदिर आहे. आणि तिथं कुणीतरी पाहिजे तर तुम्हासाठी मध्यस्थी करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या बापासाठी कोण मेला? प्रभू येशू. हा, आणि तो मेला आणि तो जिवंत पण झाला का तो याजक आहे. कोण आहे? याजक आहे. आणि नियम कसा होता का याजक ते रक्त घेऊन परमपवित्र स्थानात गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त हा मनुष्य आहे जो याजक म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये बसला जाऊन आमच्यासाठी, ज्यास आम्ही पाप करतो तो आपले हात पुढे करतो, म्हणतो का ऐक यांच्या पापा शापाची किंमत मी मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? हाड चाललंय वचन. ओके. 8वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचू. आता सांगितलेल्या गोष्टीचा सारांश हा आहे की आकाशामध्ये महामहिमेच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला असा जो प्रमुख याजक आपल्याला आहे, तो पवित्र वस्तूंचा आणि जो खरा मंडप मनुष्याने नव्हे तर प्रभूने उभारला आहे त्याचाही सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतोय जुन्या करारात इथं मंदिर होतं, परंतु तो म्हणतो का आता नवीन मंदिर परमेश्वराचा मंडप आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसं इथे एक पाळक होता माझी सेवा करण्यासाठी, परंतु आता एक पाळक पाहिजे तिथं माझी सेवा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी म्हणजे याद्वारे आम्हाला कळतं का येशूचं मनुष्य होणं गरजेचं होतं, कारण त्यामध्ये एकतर लढाईसाठी आमच्या प्रत्येक व्यक्ती पाहिजे होता, म्हणून येशू ख्रिस्त मनुष्य झाला. दुसरी गोष्ट याजक पाहिजे. कोण पाहिजे? याजक पाहिजे. याजक पाहिजे होता. आणि याजक देव नाही, याजक माणूस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याजक कोण पाहिजे? माणूस पाहिजे. हा, कारण आपण काय म्हणू, देव देवाची सेवा कशी करतात? माणसाने कोणाची सेवा केली पाहिजे? देवाची सेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो मनुष्य झाला. काय झाला? मनुष्य झाला. देव असताही तो कोण झाला? मनुष्य झाला. वाचूया फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 वचनापासून. हे जे चित्त प्रभू येशू मध्ये होते ते तुम्हामध्येही असावे. तो देवाच्या रूपात असून देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.
पुढं पण त्याने आपणाला रीते केले, म्हणजे तो दासाचे रूप धरून माणसाच्या प्रतिमेचा झाला. Praise the Lord. हालेलुया. तो देव पण आहे, पण तो काय झाला या ठिकाणी, माणसाचं रूप घेतलं, म्हणजे तसं सांगितलंय त्यांनी स्वतःला रिकामी केलं आणि त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं. कुणाचं? मनुष्याचं रूप. कारण लढाईसाठी तुमच्यापैकी एक जण पाहिजे होता म्हणून त्याला मनुष्य व्हावं लागला. Yes, yes. तुमच्यासाठी एक याजक पाहिजे होता म्हणून तो मनुष्य झाला. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि सर्वातून महत्वाची गोष्ट का त्यांनी एका माणसाच्या प्रमाणे सगळं सहन करून दाखवलं आणि देवाच्या वचनावर चालून दाखवलं. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. नाही तर आपण काय म्हणलो असतो, नाही तू तर देव होता, मग तुला काय, तू काही पण करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. जर आपण म्हटलं ना देवाची आज्ञा पाळा, येशूने कशी पाळली, तर आपण काय म्हणणार, हा तू काय, तू देव आहे, त्याला काही पण करता येईल. माणूस म्हणून दाखव, मग तुला कळेल का भावना काय असतात, वेदना काय असतात. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? त्याला माहितीये माणूस जो आहे ना तो उरफाटा आहे. कसा आहे? उरफाटा आहे तो. तो लगेच पलटी मारणार, तो म्हणणार असं कसं, तू आमच्यासारखा ऊन बघ तुला कळेल काय त्रास आहे या ठिकाणामध्ये. माणूस ऊन बघ तुला समजेल. त्याला माहितीये का लोक उद्या पोट ठेवतील, किंवा तिथून बसून आज्ञा सांगायला काय जातं, इथं पाळून बघ किती कठीण आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी जे शिकवलं ना ते त्यांनी स्वतःमध्ये करून दाखवलं माणसाप्रमाणे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. उद्या कुणी असं म्हणायला नको का नाही हे पाळणं अशक्य आहे म्हणून. Praise the Lord. हालेलुया. ठीक बोला, समजतंय? Yes, yes. पुढे वाचूया ब्रदर. पण त्याने आपणाला रीते केले आणि तो दासाचे रूप धरून माणसाच्या प्रतिमेचा झाला. हा, आणि माणसासारख्या आकाराने प्रगट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येतपर्यंत आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले. Praise the Lord. हालेलुया. पहा, नावीत असं लिहिलंय, आणि माणसासारख्या आकाराना प्रगट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येतपर्यंत आज्ञांकित होऊन आपल्याला काय केले, नम्र केले. ना पापाची वेदनासाठी काय मरावं लागलं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण तो मनुष्य होतो जेणेकरून मी मरण पत्करतो, कारण माणसाला हा नियम लावलाय का तुला मरण पण आहे, तुला जीवन पण आहे. जितक्याने जन्म घेतला तितक्यांना मरावं लागणार आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. जितक्याने काय घेतलाय, जन्म घेतलाय, मग प्रत्येक माणसाला काय करावं लागणार, मरावं लागणार. हा नियम सर्वांसाठी. येस. Praise the Lord. हालेलुया. आता आपण म्हणतो तुझं बरं आहे, तू नाही मेलास. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला मरण दिलं असतं, म्हणतो नाही मी माणूस म्हणून आलो, मलाही मरावं लागलं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे मरण कोणाला चुकलेलं नाही. Praise the Lord. हालेलुया. काही गोष्टी येणाऱ्या दिवसात लोकांनी वाद घातला असता देवाशी, म्हणून देवाने या सर्व यासाठी केल्या का उद्या कोणाला संधी भेटावी नाही, कोणी माझ्याशी वाद घालावं का तू असं का केलं, तसं का केलं, म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? म्हणून या ठिकाणी प्रभू येशू जो होता तो मनुष्याचा कोण होता, पुत्र होता. Praise the Lord. हालेलुया. इथपर्यंत कळालं? प्लीज बोला, कळालं? भरपूर स्टडीसाठी अजून मटेरियल तुम्हाला भेटू शकतं, पण मी लिमिटेड पॉईंट घेतले थोडक्यात, कारण आम्हाला टाइम कव्हर करायचा आहे. तरी एवढे पॉईंट पुष्कळ आहेत समजण्यासाठी. एक तर भविष्यवाणी होती, काय होती, भविष्यवाणी होती. मनुष्याचा पुत्र येईल म्हणून तो डिक्लेअर करतो की मनुष्याचा पुत्र आहे. लढाईसाठी एक माणूस पाहिजे होता म्हणून तो कुणाचा पुत्र झाला, मनुष्याचा पुत्र. वधस्तंभ व्हायचा होता, मरायचं होतं म्हणून तो कुणाचा पुत्र झाला, मनुष्याचा पुत्र. Praise the Lord. हालेलुया. समजतं इथपर्यंत? Yes. आता सेकंड पॉइंट आपण सिद्ध करणार आहे, कारण तो देवाचा पुत्र आहे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे म्हणून. तेव्हा पहा, ते ओरडत म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, आमचा व तुझा काय संबंध? नेमलेल्या वेळेपूर्वी तू आम्हाला पिडायला येथे का आलास काय? हा, सर्व काढूया, हा, वाचूया. तेव्हा पहा, ते ओरडत म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, आमचा व तुझा काय संबंध? हा, कोण बोलतोय? सैतान बोलतोय. हा, कोणाचा पुत्र आहेस? देवाचा पुत्र. कारण ज्या त्यांनी परीक्षा घेतली ना त्या सैतानला कन्फर्म नव्हतं हा देवाचा पुत्र आहे का. कारण परीक्षा घेतात तो काय म्हणला, जर तू देवाचा पुत्र असशील तर. जर तुम्ही बायबल डीप मध्ये वाचलं, येस, येस. ज्यावेळेस सैतान प्रभू येशूची परीक्षा घेत होता त्याने काय शब्द वापरला, जर तू देवाचा जर तू पुत्र देवाचा पुत्र असशील तर आज्ञा करशील या धोरणात त्याचे काय व्हाव्यात. भाकरी व्हाव्यात. त्याला माहित नव्हतं, पण परीक्षा झाल्यानंतर त्यांना खात्री बसली हा कोणाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र. आणि मग सैतानच्या दूतांना खबर पोहोचून गेली. आणि म्हणून ते बोलताना आता असं म्हणत नाही का तू देवाचा पुत्र असशील तर, ते डायरेक्ट म्हणतात तू कोणाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहेस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवते का सैतान देखील म्हणतात का तू कोणाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहेस. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला, योहानाद्वारे काय घेतला, बाप्तिस्मा घेतला, त्यावेळेस त्याच्यावर कबुतराप्रमाणे देवाचा काय उतरला, आत्मा उतरला. आणि स्वर्गातून एक वाणी आली, हा माझा कोण आहे, परम प्रिय पुत्र. प्रिय पुत्र. कोण आहे, प्रिय पुत्र. हे बेसिक्स आहेत तुम्हाला आठवतात.
येशूचा काय झाला? बाप्तिस्मा बाप्तिस्मा झाला. त्यावेळेस कबुतराप्रमाणे काय तर त्याच्यावर उतरलं आणि स्वर्गातून एक वाणी आली, हा माझा प्रिय कोण आहे? पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे इथे आम्हाला सिद्ध होतं काय दोन गोष्टी सिद्ध करतात का तो कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. स्टार्टिंगला जो शब्द वापरला नर हरी, मनुष्य पण आहे आणि देव पण आहे. असं कसं होऊ शकतं? येशू मध्येच होऊ शकतं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आमचं मन काय म्हणल, असं कसं ते पण बरोबर वाटतंय हे पण बरोबर वाटतंय म्हणून ते येशू मध्ये होऊ शकतं. Praise the Lord. हालेलुया. समजत्या ठिकाणी वाचू या ठिकाणी योहान 3रा अध्याय 16 आणि 17 वचन समजण्यासाठी. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. हा, कारण देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले. ओके, सर्वांनी काढलं. हा, रीड करून जर पुन्हा 16 सॉरी. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा, इथं पण त्यांनी कन्फेस केलं, सांगितलं की मी जो आहे मनुष्याचा नाही, कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र. हा, 17 वचन वाचूया आता. कारण देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले, त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही, तर जगाचे तारण त्याच्याकडून व्हावे म्हणून पाठवले. Praise the Lord. हालेलुया. न पहा इथं पण त्यांनी जोर दिला का पुन्हा ऐक, मी कोणी साधारण व्यक्ती नाही, मी कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे निकोदेमसला तो कन्व्हिन्स करत आहे, सांगत आहे, ऐक मी साधारण व्यक्ती नाही, मी फक्त मसिया नाही, मीच तो आहे ज्याच्याबद्दल प्रभू बोलला होता, आणि मी साधारण व्यक्ती नाही, मी देवाचा पुत्र आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ओके, वाचूया त्याचं 6वं वचन समजण्यासाठी. जे देहापासून जन्मलेले ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. Praise the Lord. हालेलुया. मला सांगा, येशूचा जन्म देहामुळे झाला का आत्म्यामुळे झाला? आत्म्यामुळं. Praise the Lord. हालेलुया. पिता देव आहे, पुत्र देव आहे, आत्मा देव आहे. Praise the Lord. हालेलुया. मग तो म्हणतो का माझा जो जन्म झाला तो मनुष्याकडून झाला नाही. Praise the Lord. हालेलुया. माझा जन्म झालाय तो आत्म्याकडून झाला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून मी या ठिकाणी मनुष्याचा नाही, कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र. Praise the Lord. हालेलुया. आता वाचूया, खूप सुंदर आहे समजण्यासाठी 13 वचन वाचूया. ओके, 12 आणि 13 वाचा. जर मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि तुम्ही विश्वास धरीत नाही, तर मी आकाशातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास तुम्ही विश्वास कसा धराल? हा, निकोदेमस तो म्हणतो का मी पृथ्वीचं सांगितलं ते तुला समजत नाही, मी जर आकाशामधलं सांगितलं, कुठं सांगितलं? आकाशातल्या गोष्टी. तुला कसं समजणार? मग मनुष्याचा पुत्र आकाशात जाऊ शकतो का? नाही. समजतंय? मनुष्याचा पुत्र आकाशात जाऊच नाही शकत. तुझा जन्म इथला, तुझं राहणं इथलं, तुझं घर इथलं, पण तू म्हणतो का मी कुठल्या गोष्टी सांगतो? आकाशातल्या गोष्टी. म्हणजे तू इथला नाहीस, तू कुठला आहेस? आकाशातला. म्हणजे तू नक्कीच कोणाचा पुत्र आहेस? देवाचा पुत्र. Praise the Lord. हालेलुया. मी तुला समजतंय, तू बायबल वाचणार तर मजा येणार आहे संदेश. Praise the Lord. हालेलुया. भूक पाहिजे देवाला अंडरस्टँड करण्याची. Praise the Lord. हालेलुया. आता पुढचं खूप सुंदर आहे, वाचूया पुढं. आणि मनुष्याचा पुत्र जो आकाशातून उतरला व आकाशात आहे, त्याच्या वाचून कोणी आकाशात चढला नाही. हा, पुढं. आणि जसा मोशेने रानात साप उंच केला, तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे. हा, आता 13 वाचा पुन्हा. आणि मनुष्याचा पुत्र जो आकाशातून उतरला व आकाशात आहे, त्याच्या वाचून कोणी आकाशात चढला नाही. हा, आता येशू स्वतःला काय म्हणतो? कोणाचा पुत्र? मनुष्याचा पुत्र. मग मनुष्याचा पुत्र कुठून उतरला? आकाशातून उतरला. कस काय शक्य? पहा, येशू ख्रिस्त निकोदेमाशी बोलतोय, बरोबर आहे? Yes. आता तू त्याला म्हणतो का मनुष्याचा पुत्र कुठून उतरला? आकाशामधून उतरला. निकोदेमस म्हणला पाहिजे आकाशातून कस काय येशील? तू तर पृथ्वीचा आहे. पण त्याला वाटलं होतं की त्याला कळल का, ऐक मी खरोखर मनुष्याचा नाही, मी कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र जर आहे. मी आकाशातून उतरतो तर मी माणसाचा नाही, मी कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र आहे. पण त्याला काही समजत नव्हतं जे येशू बोलत होता. Praise the Lord. हालेलुया. आणि आता पुष्कळ लोकांना कदाचित थोडंसं हार्ड जातंय, समजत नाही का काय चालतंय. Praise the Lord. हालेलुया. पहा, मागचाच विषय मी घेतो की ज्यावेळेस येशूने विचारलं शिष्यांना, तुमचा काय विश्वास आहे, मी कोण आहे? कुणी म्हणलं एलिया, कुणी म्हणलं काय? पेत्र म्हणतो का नाही, तू देवाचा, तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस. आहे. बरोबर आहे? Yes. शिष्य होते सगळे तिथं, सगळ्यांनी ऐकलं हा कुणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र. आणि ज्या येशूला वधस्तंभावर मारलं, आमोस गावाच्या वाटेतून शिष्य चालले होते, Yes. बडबड करत चालले होते, त्यांच्या डिस्कस चाललं होतं. येशू त्याच्यामध्ये जॉईन झाला आणि ते विचारलं काय झालं? ते म्हणतात सगळ्यांना माहिती, तुला नाही माहित का? तो म्हणतो नाही, काय झालं? तो म्हणतात नाही, जो भविष्यवादी होता ना त्याला मारण्यात आलं.
काय म्हणतात ते? भविष्यवादी होता. म्हणजे एवढं डोकं फोडलं येशू त्यांना सांगण्यासाठी काय ऐका मी देवाचा पुत्र आहे. आणि शेवटी त्याला काय म्हणतात, जो भविष्यवादी होता ना त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं. Yes. आम्हाला आशा होती, काय शब्द वापरतात, आशा होती. आम्हाला आशा होती की तो आम्हाला सोडवल. म्हणजे त्यांना गॅरंटी नाही अजून पण का हा देवाचा पुत्र आम्हाला सोडवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते या ठिकाणी बायबल जर समजायचं असेल देवाचा अंकुर लागणार चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं त्याचं प्रगटीकरण घडत नाही कुणाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते कानावर पडल तर हृदयाला स्पर्श होणार नाही. त्यासाठी स्वतःला एवढं तयार करा का त्याच्या वाटाची पकड तुम्हाला धरता आली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो निकेदम मला कन्व्हिन्स करतोय का अरे ऐक मनुष्याचा पुत्र कुठून उतरला, आकाशातून उतरला. निकेदम बोलला पाहिजे होता, अरे तू काय बोलतो तुला समजतंय का? स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो आणि म्हणतो आकाश मला कस काय शक्य आहे, पण तू एक शब्द त्याला विचारत नाही का काय बोलतो मला काय समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला समजतंय ख्रिस्त हे सिद्ध करतोय मी माणसाचा नाही, मी कोणाचा मुलगा आहे, देवाचा मुलगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून काही वचन समजण्यासाठी आम्हाला योहान 10वा अध्याय 33 वचन. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कामामुळे आम्ही तुला धोंडमार करीत नाही, तर दुर्भाषणामुळे, म्हणजे तू माणूस असता आपणाला देव म्हणतोस यामुळे. ओके. लोक त्याला मारायला टपले, बरोबर आहे. ते म्हणतात तू कोण आहेस, माणूस आहेस, पण तू स्वतःला कोण म्हणतोस, देव म्हणतोस. आता पहा यहुदी लोक डबल आहेत. कसे? डबल आहेत. येशू म्हणतो ज्यास मी माणसाचा पुत्र आहे तेही तुम्ही मान्य करत नाही, आणि ज्यास मी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे तेही तुम्ही मान्य करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मी तर म्हणतो का मी कोणाचा मुलगा आहे, मनुष्याचा पुत्र. तुम्ही कुठं मान्य करता? कारण जर तुम्ही मान्य केलं तर मग दानियेलची भविष्यवाणी खरी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणता नाही नाही तसं नाही, मग मी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, ती म्हणता नाही ते पण काही खरं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा प्रभू येशू हे सिद्ध करतो मी देवाचा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? देवाचा मुलगा आणि आहे. त्यांनी असे काही प्रश्न त्यांना विचारले का त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. Yes. आणि उत्तर असं होतं का तुम्ही मान्यच करावं का मी देवाचा मुलगा आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया, खूप सुंदर वचन आहे 34 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिलेले नाही काय? हा. आता येशू म्हणतो मी स्वतःला काय म्हणलं, देव. मी कोण म्हणतो स्वतःला, देव म्हणतो. ते म्हणताना दगड मारायचे. का दगड मारता? तुमच्या तुमच्या नियमशास्त्रात लिहिलंय. तुमच्या नियमशास्त्रात काय केलंय? लिहिलेलं आहे. मनुष्य कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा सेम ब्रदर. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिले नाही काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तो म्हणतो तुम्हाला मारायचंय का, पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी देव स्वतःला देव का म्हणतो, कारण नियमशास्त्रामध्ये लिहिलंय मनुष्य देव आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा त्याचं पुढचं उत्तर 35 वचन. ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का ज्यांना प्रभूचं काय प्रगट झालं, वचन प्राप्त झालं. हा ज्यांना प्रभूचं काय प्रगट झालं, वचन. हा कारण निकेदमने त्याला शब्द काय वापरला होता, तू गुरु आहेस. हा गुरु, रब्बी. रब्बी म्हणजे काय, गुरु. आणि गुरुकडे काय असतं, देवाचं ज्ञान असतं. म्हणजे माझ्याकडे वचन आहे मग मी देव आहे. Yes, yes. कळतंय? थोडं हार्ड चाललंय, तुम्ही लिंक पाहिजे मागच्या आठवड्यात या आठवड्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त सिद्ध करतो का मी देव आहे, पण लोक म्हणतात की नाही आम्ही मान्य करत नाही, तू देव आहे. मग तो म्हणतो का ऐका तुमच्याकडे जे नियमशास्त्र आहे त्याच्यात लिहिलंय का मनुष्य कोण आहे, देव आहे. मग कोणता मनुष्य ज्याच्याकडे देवाचं काय आहे, वचन आहे. मग निकेदमाने मला शब्द वापरला होता का तू गुरु आहेस. Yes. काय आहे, गुरु आहेस. गुरु म्हणजे ज्याच्याकडे काय आहे, देवाचं वचन आहे. आता तरी म्हणा ना की मी देव आहे, पण तुम्ही म्हणतच नाही की मी देव आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा ब्रदर. ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, 36. तर ज्याला बापाने पवित्र केले आणि जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे मी म्हटल्यावरून तू दुर्भाषण करतोस असे तुम्ही म्हणता काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ख्रिस्त कन्व्हिन्स करत होता, अरे बाबा तुम्हाला काम समजत नाही, मी दोन्ही बाजू मांडतो. मी म्हणतो की माणसाचा पण पुत्र आहे तेही तुम्हाला पटत नाही, आणि मी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे तेही तुम्ही मान्य करत नाही. कारण जर तुम्ही दोघांतून एकही मान्य करता तर तुम्हाला माझ्या समोर स्वतःला सबमिट म्हणजे तुम्हाला स्वतःला मला सादर करावं लागेल, पण तुम्ही ती तयारी दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय वचन, हार्ड चाललंय. ख्रिस्त कन्व्हिन्स करतोय पण ते काय ऐकायला तयार नाही. तो जिथं म्हणायचा मी माणसाचा पुत्र आहे ते म्हणायचे नाही तू दुर्भाषण करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजते वचन. अजून एक वचन वाचूया समजण्यासाठी. पुन्हा फिलिप मध्ये जाऊ समजण्यासाठी.
दुसरा अध्याय 5व्या वचनापासून. हे जे चित्त ख्रिस्त येशूमध्ये होते तेच तुम्हामध्येही असावे. तो देवाच्या रूपात नसून देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. हा, कोणा समान? देवासमान. तीच बोला, कोणा समान? देवासमान. येशू कोणा समान आहे? देवासमान आहे. म्हणजे हे वचन सिद्ध करतं का तो या ठिकाणी मनुष्य नाही, कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र. हे वचन दोन्ही तर्फे घेतलं. याच भाषात तुम्ही सिद्ध केलं का तो कोणाचा मुलगा आहे? मनुष्याचा मुलगा. आणि हेच वचन पुढे आम्हाला सिद्ध करतं का ऐका तो देवाचा पुत्र आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा ब्रदर. पण त्याने आपणाला रीते केले आणि तो दासाचे रूप धरून माणसाच्या प्रतिमेचा झाला. हा, त्यांनी दासाचं रूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मुळात तो कोण आहे? देव आहे. प्लीज बोला, मुळात तो कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? आपण दोन्ही बाजू पाहिल्या. येशू मनुष्य पण आहे आणि येशू देव पण आहे. इथपर्यंत कळलं. आता अजून एक याच्यातला मी खोलवर एक गोष्ट सांगतो संबंधासाठी. मी मनुष्याच्या पुत्रात दोन गोष्टी सांगितल्या होत्या. लढाईसाठी माणूस गरजेचा होता. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याजकासाठी पण माणूस गरजेचा गरजेचा होता. मग इथं देव होणं काय गरजेचं आहे ते पण समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, माणसांची पापाची क्षमा व्हायची, बरोबर आहे, आणि क्षमेसाठी एक निर्दोष व्यक्ती पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा व्यक्ती पाहिजे? निर्दोष कारण व्यक्ती. ज्या वेळेस एखादा अर्पण द्यायचं असेल तर ते कोकरू, त्याचे पाय खुडलेले नाही पाहिजे, त्याला काही अंगावर जखमा नाही पाहिजे, ते असं पाहिजे त्याला कोणती इजा नाही झालेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे असं रक्त द्यायचं जे निर्दोष आणि पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मनुष्यामध्ये असा कोणी मनुष्य आहे का जो पवित्र निर्दोष आहे? नाही. का? बायबल सांगतं एक देखील नीतिमान नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मनुष्य कशा प्रकारे पापाची क्षमासाठी मरू शकतो? कारण नाही. मनुष्याचं रक्त पवित्र नाहीच आहे. यस यस. वाचूया रोमकरास पत्र. इंटरेस्टिंग आहे, पण रीड करणारे पाहिजे बायबल तुम्ही. रोमकरास पत्र 3रा अध्याय 10वें वचन. याप्रमाणे लिहिलेले आहे की न्यायी कोणी नाही, एक देखील नाही. हा, काय लिहिलंय? न्यायी कोणी नाही, एक देखील नाही. आणि मग माणसाच्या पापाच्या अर्पणासाठी एकाच रक्त द्यायचं तर मग कोणाचं देणार? आहे का एकतरी माणूस पवित्र? नाही. एकही माणूस पवित्र नाही. नाही. मग असंच रक्त पाहिजे जे निर्दोषाने पवित्र आहे. आणि ते देवाचंच पुत्राचं ते रक्त आहे का जे निर्दोषाने पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हार्ट चाललंय. तुला ब्रदर्स कळतंय? जर तो फक्त माणसाचा पुत्र असेल ना, मग तू कस काय नीतिमान? तू तर व्यभिचारामुळे जन्मालास. कशामुळे जन्माला? व्यभिचारामुळे. व्यभिचारामुळे तुझा जन्म झाला आणि आदमाचे पाप वंशवाळी तुझ्यात आलेले आहेत. पण तो म्हणतो नाही, मी इथला नाही, माझा जन्म आत्म्यातून आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझं रक्त माझ्यामध्ये नाही, माझ्यामध्ये देवाचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याचं रक्त माझ्यामध्ये, तर मी देवाचाच पुत्र आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय? म्हणून या ठिकाणी ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र आहे. कारण माणसाच्या पुत्रामध्ये एवढं सामर्थ्य नाही, त्याचं रक्त एवढं पवित्र नाही का तो माणसाचं शुद्धीकरण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जुन्या करारामध्ये असं लिहिलं होतं. म्हणून या ठिकाणी पाऊलाच्या पाऊल रोमकराच्या मंडळीला सांगतो का ऐका, नीतिमान एक देखील नव्हता, म्हणून तो देवाचाच पुत्र होता आणि त्याच्याच रक्तात ते सामर्थ्य होतं की तो आम्हाला पापाची क्षमा करू शकतो. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जुन्या करारात जे स्तोत्र संहिता, नियमशास्त्र एकदम पक्के होते. त्याच्यामध्ये यहुदी लोक होते ना, यांच्याकडे बाकी नवीन शिववर्तमान काय नव्हतं. यांच्याकडे फक्त ज्याला आपण तोरा म्हणतो, जे 5 पुस्तकं होते, ते 5 पुस्तकं आणि भविष्यवादाचे पुस्तक पण तोंडपाठ होते. कसे होते? तोंडपाठ होते. तोंडपाठ. त्यांना लहानपणापासून त्याच्या डोक्यात जे होतं नियमशास्त्राचं फिट केलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तो त्यांच्याच भाषेत सांगतो, नीतिमान एक देखील नाही. वाचूया स्तोत्र संहितेत 14वा अध्याय. हा, वाचूया ब्रदर पहिल्या वचन. ओके, कोणता भाग वाचतोय आपण? स्तोत्र संहिता. हा, स्तोत्र संहिता. यहुदी लोकांकडे काय असायचं? स्तोत्र संहिता. काय असायचं? स्तोत्र संहिता. म्हणजे जुन्या करारातले जे पुस्तक आहे त्याच्याच पैकी कोणतं एक पुस्तक आहे? स्तोत्र संहिता. आणि त्यांना माहित होतं कोणत्या अध्यायात कोणतं वचन लिहिलेलं आहे. वाचूया ठिकाणी पहिल्या वचनापासून स्लोली. मूर्ख आपल्या हृदयात म्हणाला आहे, देव नाही, ते भ्रष्ट झाले आहेत, त्यांनी अमंगळ कृत्य केली आहेत, सत्कर्म करणारा कोणीच नाही. हा, काय लिहिलंय? सत्कर्म करणारा कोणीच नाही. हा, म्हणजे एक पण नीतिमान नाही. पुढे वाचूया. कोणी समंजस आहे काय? हा, काय लिहिलंय? कोणी समंजस आहे काय? ओके, पुढं. कोणी देवाचा शोध करणारा आहे काय? पुढं. हे पहावे म्हणून यहोवाने आकाशातून खाली मनुष्याच्या संतानाकडे दृष्टी लावली. ते सर्व बहकून बाजूला गेले आहेत, ते एकंदर घाणेरडे झाले आहेत, सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, रोमकराचं जी मंडळी
म्हणजे पाऊलनी रोमकरांच्या पत्र लिहिलं. काय लिहिलं? पत्र लिहिलं. रोम जे शहर होतं त्या ठिकाणामध्ये म्हणतात की 50% यहुदी राहायचे. कोण राहायचे? 50% यहुदी. हा, आता यहुदी लोकांना मला सुवार्थ सांगायची. काय सांगायची? सुवार्थ सांगायची. आणि मग त्यांच्या डोक्यात एक प्रश्न येईल का तुम्ही असं म्हणता की येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मेला, मग तो कसं काय करू शकतो आणि तो कसं तुमच्या पापाची शुद्धता करू शकतो? कारण आम्हाला स्तोत्र संहितामध्ये आम्हाला असं माहितीये एक देखील नीतिमान नाही, एक देखील निर्दोष नाही. मग तुम्ही कसं म्हणता का येशूनी त्या ठिकाणी आमची किंमत, कारण तो मनुष्याचा जर पुत्र आहे तर तो नीतिमान नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मी कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचं रक्त पवित्र नाही, माझं रक्त पवित्र आहे. Yes, हालेलुया. मी या विचारामुळे जन्म घेतलेला नाही, मी आत्म्याद्वारे जन्म घेतलेला आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतं चर्च? हार्ड चाललंय वचन. समजतं. म्हणजे जे पण बायबल लिहितात ना आपण ते एकतर्फे वाचतोय, पण ती काउन्सिलिंग चालली समोरच्याची. म्हणजे आता कसं आहे, आपण फक्त वाचतो रोमकरांचं पत्र, पण आपण समोर कोणाला बघत नाही, समोरचे प्रश्न बघत नाही. पण त्या काळामध्ये पाऊल कोणातरी बोलतोय, कोणतरी प्रश्नाची उत्तर तो काय करतो देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना कन्व्हिन्स करत आहे. जसं तो म्हणतो नीतिमान एक देखील नाही, मग तो कन्व्हिन्स करतो. तो स्तोत्र 14 वर हात ठेवतो का ऐका तुमच्या स्तोत्र संहितेत तसं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी म्हणजे वचन सिद्ध करतात का तो मनुष्याचा नाही, कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र आहे. प्लीज बोला. समजलं वचन? येस. दोन्ही बाजू बरोबर आहेत. तो माणसाचा पण पुत्र आहे आणि तो देवाचा पण पुत्र आहे. असं कसं होऊ शकतं? ते शुद्धच होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? Yes. मी सिलेक्टेड घेतलं. डीप मध्ये जाईल तर थोडंसं अजून माइंड जाम होऊन जाईल, पण जे अभ्यास आहे त्यांना कळलं खूप सुंदर प्रगटीकरण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का त्याला देवाचं पुत्र व्हायचं? कारण माणसाच्या पुत्रामध्ये त्या रक्तात सामर्थ्य नाही का तो पापाची किंमत देऊ शकतो. फक्त देवाच्या पुत्रातच, त्याच्याच रक्तात ते पवित्रता, शुद्धता आहे का तेच फक्त पापा शापाची काय करू शकतं? शुद्धता करू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झालं क्लिअर चर्च? येस. म्हणून तो माणसाचा पण मुलगा आहे आणि तो देवाचा पण पुत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल मध्ये 2 आंधळे आले आणि ते म्हणतात हे दाविदाचा पुत्रा आमच्यावर काय कर, दया कर. हा, म्हणजे बायबल मध्ये त्याला दाविदाचा पण काय म्हटलंय? पुत्र पुत्र म्हटलंय. म्हटलंय. वाचूया, एक लास्ट वर्ड घेऊन येऊ, समजूया ठिकाणी. येशू दाविदाचा पुत्र. 2 शमूएल 7वा अध्याय 12 वचनापासून. तुझे दिवस परिपूर्ण झाल्यावर तू आपल्या वडिलांच्या बरोबर निघशील, तेव्हा मी तुझ्या पोटचे जे तुझे संतान होईल त्याला उभे करून मी त्याचे राज्य स्थापिन. तो माझ्या नावासाठी घर बांधील आणि त्याच्या राज्याचे राजासन मी सर्व काळ स्थापित करीन. मी त्याचा बाप होईल आणि तो माझा मुलगा होईल. त्याने अन्याय केला तर मी मनुष्याच्या काठीने व मनुष्य संतानाच्या फटक्यांनी त्याला शिक्षा करीन. परंतु माझी प्रेमदया त्याच्यावरून निघून जाणार नाही. शौलाला मी तुझ्यापुढून दूर केले, त्याच्यावरून जशी मी ती काढली तशी मी याच्यावरून काढणार नाही. ओके. नाव या ठिकाणी भविष्यवाणी काय आहे? भविष्यवाणी आहे. ही जी भविष्यवाणी ही शर्मणाबद्दल नव्हती, ही रहाबाम यारबाम बद्दल नव्हती. ही भविष्यवाणी कोणाबद्दल होती? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. येशू बद्दल. पुन्हा वाचल्याबद्दल सेम वचन स्टार्टिंग पासून त्या वचनापासून 12 वचनापासून. तुझे दिवस परिपूर्ण झाल्यावर तू आपल्या वडिलांबरोबर निघशील, तेव्हा मी तुझ्या पोटचे जे तुझे संतान होईल त्याला उभे करून मी त्याचे राज्य स्थापिन. तो माझ्या नावासाठी. नाही, सर्व काल सेम वाचा. मी त्याचे राजासन. तुझे दिवस परिपूर्ण झाल्यावर तू आपल्या वडिलांच्या बरोबर निघशील, तेव्हा मी तुझ्या पोटचे जे तुझे संतान होईल त्याला उभे करून मी त्याचे राज्य स्थापिन. तो माझ्या नावासाठी घर बांधील आणि त्याच्या राज्याचे राजासन मी सर्व काल स्थापित करीन. कसं? सर्व काल. मला सांगा. दावीद मेला, शल्मोन मेला, मग कोणी जो सर्व काल जिवंत राहिला? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी दाविदाच्या कुळातून म्हणजे यहुदातून जो येणार होता तो दुसरा कोणी नव्हता, तो येशू होता. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी जे 2 आंधळे किंवा असे काही लोक त्याला म्हणायचे हे दाविदाच्या पुत्रा आमच्यावर काय कर, दया कर. म्हणजे त्यांना 2 शमूएल मध्ये भविष्यवाणी कळाली होती का दाविदामधून असा कोणीतरी येणार आहे का जो आम्हाला तारण, उद्धार, महिमा, आरोग्य, चमत्कार देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याला म्हणण्यात आलंय तू कोणाचा मुलगा आहेस? दाविदाचा मुलगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पहिले आपण पाहिलं तो कोणाचा मुलगा आहे? मनुष्याचा आहे. नंतर आपण पाहिलं की तो कोणाचा मुलगा आहे? देवाचा मुलगा. तिसरा आपण पाहतो का तो कोणाचा पुत्र आहे? दाविदाचा. तो कोणाच्या कुळातून आला? दाविदाच्या कुळातून. कारण जर तुम्ही वंशवाळीचं पुस्तक काढलं
मत्तईचं किंवा लूकचं तर पहिलेच लिहिले दाविदाचा पुत्र. कोणाचा पुत्र? दाविदाचा पुत्र. स्टार्टिंगलाच त्याला हेडिंग केली की तो दाविदाच्या कुळातून आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. मग हे असंच नाही लिहिलं मध्ये, कारण त्या ठिकाणी यहुदी लोक वाचणार आहेत. कोण लोक वाचणार आहेत? यहुदी लोक. आणि काही लोक म्हणतात नाही तो जो येशू मसीहा तारणार आहे ना तो दाविदाच्या कुटुंबातून पाहिजे, म्हणून त्यांनी स्टार्टिंगला दिलं तर तो दाविदाच्या आणि अब्रामाच्या गोत्रातून आहे. यस यस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजते प्रत्येकाला. अजून एक वाचूया, प्रगटीकरण 22 अध्याय 16 वचन. मंडळांकरता तुम्हाला या गोष्टीविषयी साक्ष द्यायला मी येशूने आपल्या दूताला पाठवले आहे. मी दाविदाचे मूळ आणि वंशज, तेजस्वी पहाटेचा तारा आहे. Praise the Lord. हालेलुया. पहा, हे वचन आम्हाला स्पष्ट करतं कोणाचा वंशज? दाविदाचा. हा, कोणाचा वंशज? दाविदाचा. आणि तेजस्वी पहाटेचा तारा आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे वचन आम्हाला प्रगट करतात की तो दाविदाच्याच गोत्रातून आहे, आणि म्हणून त्याला म्हटलं का दाविदाच्या पुत्रा. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? ओके. आता एक छोटस एक गोड याच्यामध्ये सांगतो. येशूने वेगवेगळे चमत्कार केले, बरोबर आहे? Yes. काही लोकांना म्हणत नव्हतं तुझा विश्वास आहे का, पण ज्यावेळेस दोन आंधळे आले ना आणि ते म्हणतात हे दाविदाच्या पुत्र आमच्यावर दया कर, तो म्हणतो तुमचा विश्वास आहे का? येशूने त्यांना काय विचारलं? तुमचा विश्वास आहे का? मग असं वाटतं प्रभू असं का रे, कुणाला काय नाही विचारत, लगेच इथं कार्य करतो. हे इतक्या चांगल्या प्रकारे तुझ्या मागा समोर आले का प्रभू आमच्यावर दया कर, आणि तू त्यांना काय म्हणतो? तुमचा विश्वास आहे काय? तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. मग प्रभू असं का म्हणतो? त्याचं कारण असं होतं की त्याने प्रभूला काय शब्द वापरला? दाविदाच्या पुत्रा. म्हणजे तुम्हाला माहितीये की मी नेमका कोण आहे. Yes, मग yes. तुमचा विश्वास आहे का खरोखर मी तोच आहे जे तुम्ही आपल्या मुखाने बोलता? येस येस. हाड गेला. येशूने वेगवेगळे चमत्कार केले. सगळ्यांना काय म्हणायचं तुझा विश्वास आहे का? काही मोजक्याच लोकांना त्यांनी शब्द वापरले, तुझा विश्वास आहे का? मग जे लोक म्हणायचे ना दाविदाचा पुत्रा, मग त्यांना तो म्हणायचा खरोखर विश्वास आहे का, असंच तुका मारतोयस? Praise the Lord. हालेलुया. विश्वास असेल तर मग तुझ्या विश्वासाप्रमाणे हो का मीच तो आहे याच्याबद्दल बायबल मध्ये लिहिलेलं आहे. येस येस. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतं त्या ठिकाणी का प्रभू खूप महान आहे, ज्याचे भेद प्रगट करतो. इतका आनंद वाटतो बायबल वाचण्यासाठी, एक गोष्ट आम्हाला प्रगट होत जाते. येस. Praise the Lord. हालेलुया. का ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान